नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आता आली वरळी या परिसरामध्ये। नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, डॉक्टरांकडे गेल्यावरती आपल्या सर्व पालकांचा एक कॉमन प्रश्न असतो, तो म्हणजे मुलं भाज्या खात नाहीत आणि मग ह्या मुलांनी आपल्या भाज्या खाव्या ह्याच्यासाठी आपला आटापिटा चालू होतो आणि त्यातूनच उगम होतो एखाद्या नवीन पदार्थाचा, रेसिपीचा। तर तात्पर्य असं की आजच्या भागात आपण शिकणार आहोत अशीच एक आगळी वेगळी झटपट रेसिपी। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडून एक रेसिपी शिकूया। तर आजच्या भागात आपण भेटणार आहोत दाभिळकर कुटुंबाला, जे राहतात वरळी सीफेस येथे यमुना बिल्डिंग मध्ये। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि रेसिपी शिकूया। या नमस्कार मंडळी, आपण सांगितलं आहोत दाभिळकर कुटुंबाला ह्या त्यांच्याशी गप्पा मारूया। नमस्कार, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे। काय सांगाल, मला तुमचं नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल? माझं नाव ऋतुजा गजानन दाभिळकर। मी एक हाऊसवाईफ आहे आणि मला असे वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडतात आणि ते खाऊ घालायलाही आवडतात। काय सांगाल, म्हणजे खाऊ घालायला आवडतात, पण ही आवड कधीपासून निर्माण झाली? आवड म्हणजे असं वेगवेगळं रेसिपीज ट्राय करायला मला खूप आवडायच्या आणि कधी चुकत होत्या, कधी बरोबर येत होत्या, पण त्याच्यातून सुद्धा आणखीन चांगलं शिकायला मिळालं आणि त्यातूनच मी म्हणजे निर्माण झाली की काही खाऊ घालायला जसं तुम्ही म्हणालात की आवडतं, मग ते करता करता ही आवड तुमची पुढे वाढत गेली। काय सांगाल, कुटुंबामध्ये कोण कोण असतं? माझ्या कुटुंबामध्ये माझे मिस्टर आहेत, माझा मुलगा आहे, मुलगी आहे। काय करतात मिस्टर? मिस्टर मंत्रालयात आहेत, होम डिपार्टमेंटमध्ये। आणि मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे, सेकंड इयरला। आणि मुलगी? ती आता कॉलेजला। म्हणजे मुलं छान मोठी झालेली आहे, मिस्टर सुद्धा छान सेट आहे। काय सांगाल, कसं वाटतंय? कारण हाऊस वाईफ कडे किंवा गृहिणीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि खूप कमेंट सुद्धा असतात की गृहिणी आहे म्हणजे काही करत नाही, रिकामा भरपूर वेळ असेल। तुमचं मत काय? माझं मत असं आहे की म्हणजे असं सारखं नुसतं बसून न राहता काही ना काही करत राहावं आणि आपली आवड आहे ती पुढे जाऊन सुद्धा जोपासावी। आणि खरं म्हणायला गेलं तर गृहिणी म्हटलं तरी 24 आवर्स काम असतं, कारण सतत घरातलं बघा, सगळ्या गोष्टी करा, हे सगळं काही काम आपल्याकडे असतं। आज इथवर आलाय तर आयुष्याकडे बघताना काय सांगाल? म्हणजे आयुष्याचा प्रवास जेव्हा तुम्ही मागे वळून बघतात, किंवा आयुष्याचा फंडा काय आहे तुमच्या? आयुष्याचा फंडा म्हणजे आतापर्यंत म्हणजे एवढं काही करू शकले नाही मी, पण आता मुलं मोठी झाली आहेत आणि आता ते स्वतःही करू शकतात, तर मी पुढे जाऊन आणखी स्वतःसाठी काहीतरी करावं, स्वतःला वेळ द्यावा, हेच माझं। म्हणजे आता तुमच्या ज्या बकेट लिस्ट असतील, जे राहिलेले असतील, ते आता तुम्ही पुढे करणार? म्हणजे त्या आवडी आहेत ना, त्या ज्या राहिलेल्या आहेत त्या आता पुढे जाऊन पूर्ण कराव्या असं मला वाटतं। खूप छान, खूप छान, खूप सुंदर आहे विचार सुद्धा। आणि खरंच मी पण सदिच्छा देईन की तुमच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा ज्या आवडी आहेत त्या पुढे अशा तुम्ही जपाव्या आणि छान मस्त एन्जॉय करावी लाईफ। ताई, तुमच्यासोबत आज जे कुटुंब आहे, हा परिवार आहे, मला यांची ओळख करून द्याल? ही माझी मुलगी आहे गार्गी। हाय. आणि ही माझी मोठी बहीण आहे नमस्कार। काय सांगशील, म्हणजे पहिले मी मुलीकडे येते, आईच्या हातचा आवडता पदार्थ कोणता? मला पावभाजी आणि वडापाव खूप आवडतात। वा, म्हणजे घरच्या घरी वडापाव सुद्धा मिळतो। मग आता पावसाळा आलाय, तू अजून डिमांड वाढवू शकतेस। काय सांगाल ताई, बहिणीचं नातं, जसं त्या म्हणाल्या की मोठी बहीण आहे आणि बहिणीचं नातं ना फार वेगळं असतं, म्हणजे भांडणं सुद्धा असतात आणि तेवढी मैत्री सुद्धा असते। तुमच्या दोघींचं नातं असंही भांडण खूप असायचं लहानपणापासून, पण तेवढंच प्रेम पण होतं। अरे वा. आणि ती खूप प्रेमळ अशी आहे, मनात काही हात मला वाटलं की तुम्ही म्हणाल की ती खूप हट्टी आहे, तर तुम्ही बोलताय प्रेमळ आहे। हा, प्रेमळ आहे तशी आणि छान आहे, स्वभावाने छान आहे। छान। जेवढं भांडण होतं तेवढंच प्रेम पण आहे। अरे आणि असं काही लग्नानंतर पण आम्ही एकत्र असं काही शेअरिंग करणं, शॉपिंग करणं, कुठे काय असेल तर एकमेकांशी सगळं शेअर करून, म्हणजे जी बोलतो आपण बहिणीचं नातं जे लग्न आधी आहे तेच तुमचं अजूनही दोघींचं असं छान। वा, तुमच्या दोघींची, बहिणीची ही जी मैत्री आहे, ही जी फ्रेंडशिप आहे, ही अशीच राहो आणि कुठेही जायचं नाहीये, तुम्ही दोघींनी थांबायचंय, कारण आज आम्ही यांच्याकडनं एक छानशी रेसिपी शिकणार आहोत आणि ती टेस्ट तुम्हाला दोघींना करायची।
खूप ठीक आहे. छान करते ती पदार्थ वगैरे खूप छान. वा, बघा बनवण्याचा आधीच एवढा आत्मविश्वास आहे त्यांना. तर तुम्ही थांबा, आम्ही जातो आमच्या आजच्या रेसिपीला आणि भेटूया टेस्टिंगच्या वेळेला. तर मंडळी चला वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे आणि जाऊया किचन मध्ये. तर चला सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला. ते काय आहे आपल्या आजच्या रेसिपीचं नाव? आजच्या रेसिपीचं नाव आहे टँजो राईस रोल. टेंजो राईस रोल. नाव फार वेगळं आहे, पण इथे पदार्थ दिसतात ते ओळखीचे दिसतात. काय काय लागणार आहे साहित्य आपण बघूया मंडळी. काय काय लागणार आहे ताई? सुरुवातीला मक्याचे स्वीट कॉर्न घेतले, ते मी ना वाफवून घेतलेले. अच्छा, म्हणजे हे वाफवलेले मक्याचे दाणे आहेत. किती दाणे. असेल तरी एक वाटी आहे. हो. ओके. आणि सिमला मिरची घेतली आहे, तर ती आपण आवडीप्रमाणे घेऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये अजून रेड कलरची पण आपली असते, तर ती रेड कलरची पण घेऊ शकतो. तर ते मी पिवळी आणि हिरवी घेतलेली आहे, ती एक वाटी आहे. आणि गाजर 1 वाटी घेतलेलं आहे. कांद्याची पात 1 वाटी आहे. कोबी किसून घेतलेली ती 1 वाटी आहे. कांदा एक मीडियम साईजचा घेतलेला आहे, ती 1 वाटी. आणि आपण लसूण घेतलेली आहे, तर ती लसूण आपण फोडणीला किसून घालणार आहोत. ओके. पनीर घेतलेलं आहे 1 वाटी. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. ही सफेद काळी मिरी पावडर आहे. आणि हे रेड चिली फ्लेक्स आहेत. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं तांदळाचं पीठ आहे, ते मी प्रथा आटा करून घेतलेलं आहे. आणि ते खूप सुंदर आणि छान कुरकुरीत घावणे होतात त्याचे. ओके. आणि त्याचं गव्हाचं पीठ सुद्धा त्यांचं खूप छान म्हणजे आहे. तुम्हाला खूप छान अनुभव हो हो, येतोय. त्याच्या पोळ्या इतक्या छान सॉफ्ट असतात ना, म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या सॉफ्ट राहतात. वा. हा. तर चला आपण सुरू करूया आपल्या आजच्या कृतीला. ताई, सर्वात आधी आपल्याला काय कृती करायची? तर सुरुवातीला आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. तर हे तांदळाचं पीठ मी किती वाटी? पूर्ण 1 वाटी घेतलेलं आहे. ओके. आणि चवीनुसार मीठ घेतो आणि आता त्यात थोडं पाणी घालणार. तर ते बॅटर पातळ न करता थोडं घट्ट ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं म्हणजे हे घट्ट पण म्हणता येणार नाही खूप आणि एकदम पातळ म्हणता येणार नाही. मीडियम असं आपलं हे हो, हो. बॅटर तयार झालेलं आहे. तर ते हे बॅटर तयार झालंय, पण त्याच्या आधी मग आपण स्टफिंग कडे वळूया. हो हो, चालेल. पण सुरुवातीला आपण लसूण फोडणीला घालून घेणार आहोत. कापलेलं आहे, त्याच्यात थोडंसं बटर पण घातलेलं आहे, ओके. जेणेकरून त्याला ना चांगली टेस्ट येईल. आणि आता पुढे कांदा आपण सगळा घेतो. आपण आता म्हणजे ज्या काही भाज्या आपण कटिंग करून ठेवलेल्या आहेत हो हो. किंवा घरामध्ये जे अवेलेबल असतील त्या सुद्धा आपण सगळ्या भाज्या एक एक करून आपण वापरू शकतो. चवीनुसार मीठ. आपण हे सफेद काळी मिरी पावडर आहे आणि रेड चिली फ्लेक्स घेतली आहे. म्हणजे हे नुसतं पास्ता म्हणून सुद्धा मुलं किंवा मोठे मंडळी जे आहे हो हो, ते सुद्धा हे ही खाऊ भाजी शकतात. चपातीमध्ये घेऊन खाल्ली, त्याचा रोल बनवून खाल्ला तरी पण चालतं. पिझ्झाचे आपले बेस असतात ना, बरोबर. ब्रेड असतो त्याच्यामध्ये घालून वरती टाकून आणि वरून चीज पेरला म्हणजे तरी पण सँडविच म्हणा किंवा हो, हो, पिझ्झा हो. म्हणा, खूपशे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. हो, आपण हे हो. असं टाकू शकतो. 2 चमचे शेजवान चटणी घालतो. थोडंसं रेड चिली सॉस आहे, हा सोया सॉस आहे. खरं तर ना मला ह्या सॉसच्या स्मेलनेच असं होतंय की चायनीज कसं आपल्याला मुलांना आवडतं हो. तशी ती टेस्ट येते. आणि का नाही मुलं खाणार हो, मग अशा पद्धतीने सगळ्या भाज्या जातात. आता आपण हे बॅटर बनवलेलं आहे, तर त्याचं आपण घावण टाकून घेणार आहोत. तर आपलं घावण म्हणू शकतो किंवा आंबोळी म्हणू शकतो किंवा मिनी डोसा सुद्धा म्हणू शकतो. आणि हे स्टफिंग सुद्धा छान तयार झालेलं आहे. आणि ह्या तुम्ही सॉस घेतला ना ताई. तर चला फायनल आपण स्टेपला आलेलो आहोत आता. खरंच म्हणतात असं झटपट असा हा पदार्थ आहे आणि नाव सुद्धा तेवढं भन्नाट आहे त्याचं, टेंजो राईस रोल. टेंजो म्हणजे खरंच ह्याच्यामध्ये हे जे काही सगळे स्वाद टाकलेत ना त्याने एकदम असं असं कमाल वाटतंय. आणि राईस म्हणजे हा घावणाचा आपला एक पौष्टिक पदार्थ, आपण हेल्दी जे म्हणतो ती घावणं आपली आहेत. आणि रोल म्हणजे फ्रँकी म्हणू शकतो किंवा काही. तर तुम्हा मुलांच्या ज्या कंप्लेंट्स असतात ना की मुलं भाज्या खात नाही, नक्कीच तुम्ही त्यांना हे खायला घाला. फ्रँकी म्हणा किंवा काही म्हणा,
हे त्यांच्या पोटात गेल्यावरती एक वेगळंच समाधान तुम्हाला नक्की सापडेल. तर चला ताई, तुमची बहीण आणि मुलगी वाट बघते ही रेसिपी टेस्ट करण्यासाठी, आणि मला सुद्धा खरंच ना ह्या स्मेलने असं होतं की मी कधी ही बाईट उचलून तोंडात टाकते. तर चला वळूया आपल्या टेस्टिंगकडे. किती सुंदर दिसते रेसिपी. ताई छान बहिणीने रेसिपी बनवली आहे आणि तू पण आईने सुंदर रेसिपी बनवली आहे. दोघींनी पण टेस्ट करायचंय आणि छान सांगायची कशी झाली आहे. चला मंडळी, मी पण टेस्ट करते. घ्या ताई. तर इतक्या कमी वेळात झटपटमध्ये इतकी चविष्ट रेसिपी तुम्ही आम्हाला शिकवली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि प्रथाकडून ही एक सुंदर आठवण. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा, आणि आजची रेसिपी सुद्धा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा नक्की कळवा. तुम्हाला सुद्धा घरचा शेफ ह्या कार्यक्रमात ह्या सिरीजमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तर अशाच नवनवीन भागांसोबत भेटत राहूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.